धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पंढरपुरात आमरण उपोषण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांची आजच्या दिवशी तब्येत खालावल्याचं समोर येत आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा इशारा दीपक बोराडे यांनी सरकारला दिल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतो। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। आज दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। सध्याची त्यांची प्रकृती काय म्हणते? आपण बघितलं धनगर समाजाच्या उपोषणासाठी आज 5 दिवस झाले पंढरपूरमध्ये 6 योद्धे जे आहेत ते अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आपण बघितलं तर त्यातील दीपक बोराडे यांची तब्येत खालावलेली आहे। काल शुगर लेवल ही त्यांची कमी झालेली होती। आपण पाहिलं तर आज 5 दिवस झाले त्यांनी अन्न वगैरे काहीच घेतलेलं नाही आणि तब्येत खालावल्यानंतर त्यांना आता शुगर लेवल कमी झालेली आहे, त्रास होतोय। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। दीपकजी, काय सांगाल की त्रास होतो तुम्हाला? त्रास परवापासूनच होतो। परवा दुपारात डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही इतर घ्या, सलाईन वगैरे घ्या, मला त्रास होणार आहे। ते ऐकलं नाही। सगळ्या बांधवांनी पण विनंती केली। परवा रात्री डॉक्टर परत आले, ते म्हणाले की तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल। मी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आलो आमरण उपोषण करायला। आमरण उपोषण म्हणजे आम्ही तयारी करून आलो समाजासाठी करणार। 10 वर्षापूर्वी पोलीस खात्याची नोकरी सोडताना घरच्यांना सांगितलं होतं की इथून पुढे माझं जीवन हे समाज कार्यासाठी समर्पित आहे। आणि 31 तारखेला ज्यावेळेस मी इकडे आलो तर घरच्यांना सांगितलं की मी आता चाललोय समाजासाठी, एकतर एसटी आरक्षण घेऊन येईल, नाहीतर परत येणार नाही। तुम्ही आता तुम्ही स्ट्रॉंग राहावा। त्याच्यामुळे आता मी स्ट्रॉंग आहे की जर सरकार आमच्याविषयी पॉझिटिव्ह निर्णय घेणार असेल तरच इथून जायचं, नाहीतर इथं असंच पडलेलं राहायचं। आमच्या अण्णांनी सांगितलेलंच आहे की पहिला ज्यावेळेस आमच्या इथला बांधव शहीद होईल त्याला मी माझ्या मांडीवरती जिवंत चिता घेऊन जाईल। तर त्या अण्णाच्या याला मला तरी असं वाटतं की त्यांचा पहिला त्यांच्या मांडीवर जाण्याचा सन्मान मलाच मिळतो। काय नक्कीच माऊली, या उपोषणाची सरकार कधीपर्यंत दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या